भाजपचे दिग्गज नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळे ग्रामपंचायतीवर सत्ता कुणाची याचा मोठा राजकीय पेच निर्माण झालाय। या गावातील ग्रामपंचायतीवर 25 वर्षात पहिल्यांदा शिवसेनेचा सरपंच खुर्चीवर बसलाय। एकूण 11 जागांसाठी मतदान झालं होतं, त्यात सेनेला 4 तर भाजपला 7 जागांवर यश आलं होतं। मात्र गावगाड्याची धुरा ज्या सरपंचावर असते ते पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे। अनुसूचित जातीचा एकही सदस्य निवडून आला नसल्याने पर्यायाने खडसे गटाला सरपंच पदावर पाणी सोडावं लागलं। ही संधी शिवसेनेच्या ताराबाई मेल यांना चालून आली, तर उपसरपंचपदी भाजपचे संजय चौधरी यांची वर्णी लागली। बहुमत असल्याने कोथळे ग्रामपंचायतीवर सत्ता आपलीच असा दावा भाजपने केलाय, तर सरपंच आमचा असल्याने सत्ता आमचीच असा प्रतिदावा शिवसेनेने केलाय। कोथळे ग्रामपंचायतीतील सत्तेच्या या आकड्यांच्या खेळावरून मुक्ताईनगर मतदारसंघातील राजकारण भविष्यात चांगलेच तापणार आहे। शिवसेनेला जर मताधिक्य भेटतंय किंवा शिवसेनेचा जर सरपंच बसतोय तर याचाच अर्थ असा आहे की ते लोक कंटाळलेले आहे आणि एक सत्ता परिवर्तन म्हणून शिवसेनेने त्यांचा तो गड काबीज केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आमच्याकडून काय विकास होईल तो आम्ही प्रयत्न करू। समजा इतले वर्ष झाले काही कामं झाले नाही, काहीच नाही। झोपडपट्टी अशी ऐकू येतच नाही, पुरी झोपडपट्टीची झोपडपट्टीच राहिली। मग त्याच्या यानं समजा आता आपल्याला शिवसेनेच्या यानं समजा चंदू भाऊच्या कृपेनं आपल्याला करून दावणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।